हे नेहमीच असं करावं लागतं, माईक खाली घ्यावं लागतं उंची कमी असल्यामुळे. मला खूप आज खरं तर बोलण्यात म्हणजे शब्द असे जमा होत नाहीत, म्हणजे गदगदून गेलेलो आहोत. खूप आनंद होत आहे मला. भालेराव सर आमच्या शेजारी बसलेले आहेत, बापू बसलेले आहेत. बापूंनी मी आत्ताच त्यांना बोलून दाखवलं की आटपाडीतून एक कमाल केलेली आहे. आपण उगाचच एखादी गोष्ट असते आणि ती असावी वाटते, ती नसते गोष्ट, पण ती तयार व्हावी म्हणून सामान्यतः कोण प्रयत्न करत नाही. पण बापूंनी प्रयत्न केला. त्यांना वाटत होतं की वाचनानं कसं व्यक्तिमत्व घडतं, वाचनानं कशा भावनांचं विरेचन होत असते, वाचनानं अनेक गोष्टी मिळत असतात, त्या सगळ्यांना मिळाव्यात आणि त्याचे संस्कार आपल्या शाळेतून व्हावेत. आणि ती मुवमेंट म्हणून, आपण चळवळ म्हणून त्यांनी सुरू केली आणि ती आता आपल्या देशभरामध्ये पसरलेली आहे, जगभरामध्ये पण ती गेलेली आहे. खरं तर आपण जोरदार टाळ्यांनी बापूंना अभिवादन करूया, अभिनंदन करूया. भालेराव सरांना म्हणजे माझ्याकडे सर, मी फोर्सवनला आता सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून काम करत आहे. माझा एक कमांडो आहे. आम्ही तिथे एक व्याख्यानमाला सुरू केलेली आहे, शौर्य व्याख्यानमाला, आणि तो माझ्याकडे आला आणि सरांना आपण यावेळी बोलूया म्हटलं व्याख्यानासाठी. सर आम्ही नक्की आपल्याला बोलू, पण आपण आमच्या या आटपाडीमध्ये आणि तुमच्या या लाईन मध्ये मी बसलो याचा मला आनंद होतोय. परवाच मी सर माझ्या मुलीचा अभ्यास, म्हणजे तिची परीक्षा सुरू आहे, म्हणजे आता सांगायला हरकत नाही, इंग्लिश मीडियमलाच आहे ती. आपण आता क्रांती ज्योती मराठी विद्यालय बघतोय, तर सगळ्यांनी बघितला पण असेल, नसेल बघितला तर सगळ्यांनी बघावा, तो सुंदर आहे. त्या दिवशी आम्हाला वाटलं की रुहीला पण आता 5वीला मराठीत घालावं. म्हणजे ती साहित्याची एक काय म्हणू, मानसिक काय म्हणू प्रेरणा आहे, ती प्रेरणा साहित्यातून मिळते. तर त्या मराठीच्या पुस्तकामध्ये सरांच्या कविता होती दोस्त नावाची आणि ती वाचून किंवा म्हणजे मला आता खरं तर ते लक्षात येत नाही मी एक्झॅक्टली काय बोलावं, पण या आटपाडी आणि आटपाडी तालुक्यातल्या या सगळ्या साहित्य सम्राटांनी मला खूप काही दिलेलं आहे. मी बापूंशी बोलताना आता म्हणत होतो की मी 12वी 11वी 12वी सायन्सनं केलं इथंच भवानी विद्यालयामध्ये. आता खेबुडकर नावानं जी कॉलेज ओळखतो, त्या माझे वडील आलेले आहेत, शिवलिंग राजमाने. वडिलांच्या नावानेही त्या पुस्तकामध्ये मी एक लेख लिहिलेला आहे, नानांना सॅल्यूट म्हणून. माझे वडील कपडे शिवतात, अजूनही कधी कधी जुने कपडे कोणाला चोळी किंवा बंडी असं कोणतरी येतो त्यांच्या काळातलं असं, आणि मशीन ठेवलेली आहे आणि म्हटलं का टाइमपास म्हणून शिवत असतात, त्यांना पण मजा होते, आम्ही पण ते नाही म्हणत नाही. त्यांच्यावर पण एक प्रकरण मी लिहिलेलं आहे. वडील माझे होमगार्ड मध्ये पण होते आणि होमगार्ड मध्ये असताना त्यांना लागलेली ती शिस्त असेल किंवा आमच्या घरामध्ये असलेली ती पेटी होती, त्या पेटीमध्ये त्यांचे कपडे, व्हिसल, शूज जे होते ते लहानपणी बघितलेले. आणि मग होमगार्ड असणारा एक शिलाई करणारा वडील आणि त्याचा मुलगा, मग तो DYSP परीक्षा पास होतो, आता पोलीस अधीक्षक या पदावर आहे. तर त्या संबंधाने एक त्यात माझ्या वडिलांचं आठवण म्हणून ती लिहिलेली आहे. तर गलिमा, व्यंकटेश तात्या, शंकरराव खरात, नासे इनामदार आपण म्हणतो, हे सगळे साहित्य रत्न आपल्या आटपाडी तालुक्यामधले. मला मी म्हटलं की साहित्याने काय दिलं, तर 11वी 12वी नंतर मला ऍक्च्युली मिळालेलं पण होतं मला ऍडमिशन फार्मसीला, पण काय माहित नाही आपली डेस्टिनी किंवा आपलं काय म्हणून नशीब एक वेगळ्याच दिशेने आपल्याला ओढत असतं. मी ते सोडून आलो, पळून आलो आणि परत इथं ऍडमिशन मी ते BSc ला घ्यायचं होतं, पण मला खूप लेट झाल्याने मी घेऊ शकलो नाही आणि BA ला ऍडमिशन घेतलं. तिथं मला आपली
जी आटपाडीची, तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहित असेल, खूप रिच श्रीमंत अशी आपली काय तर ती लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये अनेक असंख्य पुस्तकं आहेत. आणि त्यावेळी मला बघा लाखो पुस्तकं आपल्याला बघायला मिळतील, पण कोणती वाचावीत, त्या काळामध्ये कोणती वाचावीत हे माहित नसतं. आणि मला माझ्या शिक्षकांनी त्यावेळी आम्ही आणि आमचा बाप पुस्तक नरेंद्र जाधवांचं, एक होता कारभार, त्यानंतर एका कोळ्याने, अशी 10-12 पुस्तकांची नावं लिहिलेली होती. आम्ही आमचा बाप बघा, की नरेंद्र जाधवांचा बाप, की जो जळगावच्या कुठल्या तर खेड्यामध्ये होता, तो नरेंद्र जाधवांचा बाप मुंबईला आला होता फिरायला लहान असताना. पान खाल्लं होतं, जेवला होता, पान खाल्लं होतं आणि नरिमन पॉइंटच्या त्या चकाचक रोडवर फिरत होता. थुंकायचं कुठं म्हणून बंडी पुढे केली आणि त्यामध्ये थुंकला होता. असा तो बाप आपल्या तिन्ही मुलांना आयएस करतो. आणि एक मुलगा जगातला सर्वश्रेष्ठ इकॉनॉमिस्ट होतो, अर्थतज्ञ होतो, पुणे विद्यापीठाचा ते कुलगुरू होता नरेंद्र जाधव. आता आपण बघतो ते नीती आयोगामध्ये पण होते. आता त्या 3 भाषा असाव्यात का नसाव्यात त्या समितीमध्ये पण ते आहे. तर अशी पुस्तकं त्यावेळी वाचायला मिळाली आणि ते संस्कार बनले. म्हणजे त्याचं बाप म्हणायचं नरेंद्र जाधवाचा, तू जगात काय पण हो, चोर झाला तरी पण टॉपचाच चोर, अशी त्यांची शिकवण होती. बघा ते वाक्य, मी काय चोर या अर्थानं नाही, पण मी ज्यावेळी परीक्षेला गेलो, तर पुण्यामध्ये अनेक जण परीक्षेला जात असतात आपल्या, तर तिथं अभ्यास करताना मी डोक्यात ठेवलं होतं की मला पास व्हायचं नाही, मला टॉप मध्ये यायचं. त्यामुळं पास होण्याची भीतीच ती पूर्ण निघून गेली होती. तर हे साहित्य सगळं इथं वाचायला मिळालं. मी सांगतो जसं सरांनी पण सांगितलं, पूर्वत सरांनी, धनगरवाडी, खरंच ना त्यातला मलमूत्र आपल्याला वास येतो वाचताना. ती वाघर दिसते, ते मेंढर दिसतात, त्यातला जो मलमूत्र आहे, जो आपण कुठं तर त्याचा वास घेतलेला असतो, तो येतो आपल्याला वाचताना. किती किती त्यामध्ये ताकद, त्या साहित्यामध्ये ताकद. सत्तांतर सारखी कादंबरी, साहित्य अकादमी ज्याला पुरस्कार मिळाला. ही पुस्तकं आपल्याला भरपूर काय देत असतात. आणि मला आता लेखन प्रक्रियेमध्ये मी असताना मी सांगितलं आता की कोरोनामध्ये अशीच दुसरी लाट आलेली होती. सिम्पटम्स नव्हते पण पॉझिटिव्ह आलेलं होतं. आणि मग मला ते क्वारंटाईन करावं लागलं, नाना बरोबर, इतर कुणाला ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून. आणि त्या 7 दिवसामध्ये काय करायचं, तर आपण काय तर लिहू. आणि तिथं चाललेली ती विचार प्रक्रिया, आणि त्या विचार प्रक्रियेतून मी तिथं माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या सत्याशा 9 कथा लिहिल्या. आणि मग नंतर हळूहळू त्याचं प्लॉटिंग तयार करून 21 कथा झाल्या. आणि खांद्यावरचे स्टार्स नावाचं एक पुस्तक तयार झालं. सर आम्हाला अजिबातच माहित नव्हतं हे प्रकाशित कसं करायचं असतं. आम्ही, माझा मित्र एक प्राध्यापक मुंबईला आला होता, मॅरेथॉन पळायला आला होता 2023 मध्ये, 16 जानेवारी 2023. तर त्याने एक लिस्ट काढली 10 प्रकाशनाची, आणि आपण प्रत्येकाकडे जायचं आणि सुरुवात करू कसं, आणि मग टॉपचे कुठले तर पॉप्युलर प्रकाशन. मग आम्ही साग घेऊन तिथं त्या महालक्ष्मीच्या तिथं त्या ऑफिसमध्ये, काही ओळख नाही म्हणजे मी कोण आहे किंवा काय करतो अजिबात नाही, असं एक हस्तलिखित त्यांना आम्ही दिलं. एवढे गट्टे लागून पडले होते, मला आनंद वाटला की किती लोक लिहित असतात सगळे. आणि मग आपलं कधी येईल माहित नाही, पण 8 महिन्यानं त्यांचा कॉल आला की आम्ही छापू शकतो, पण आमच्या काही अटी आहेत वगैरे वगैरे. मग ते प्रोसेस झाली. आणि मला आनंद आहे तुम्हाला सांगायला की पॉप्युलर प्रकाशन ज्यांनी आपल्या गदिमा व्यंकटेश माळुकरांच्या पासून, भालचंद्र नेबाड्यांचं हिंदू पासून, दुर्गा भागवत, शांताराम आठवले, गंगाधर गाडगे, असे खूप सुंदर 100 वर्षाची परंपरा असलेले जे प्रकाशन आहे, त्यांनी ते होकार दिला आणि आपलं पुस्तक छापलं. आणि आता श्रीकृष्णा म्हणाला की त्याच्या 2 प्रती 10,000च्या 5-5 हजारच्या संपलेल्या आहेत. आता 3री प्रत त्याची सुरू झालेली आहे. की हे आपल्यासाठी किंवा आटपाडी तालुक्यासाठी, माझ्यासाठी काय तर ती गौरवाची गोष्ट आहे. आणि हे करत असताना मग पुरस्कार पण असतो. आणि मग सुधाकर साहेबांनी मला विचारलं की आमची अशी अशी इच्छा आहे. मी त्यांना प्रतिप्रश्न केला, मी त्या लायकीचा आहे का, कारण सरांचं नाव त्यांनी घेतलं. तर ते म्हणाले तुम्हाला काय करायचं की आता आम्ही वाचक राहिलो की एकदा का लेखन झालं, पुस्तक प्रकाशित झालं का लेखक मरत असतो, आणि ते वाचकांनी काय करायचं असतं, मग त्याचं विश्लेषण करायचं असतं. आता ते क्रिटिसाइज करायचं असतं, टीका करायच्या असतात. तर त्या होत आहेत आणि तुमचं पुस्तक सगळ्यांना आवडते, तर
हा मला पहिला असा म्हणतो की या मातीमध्ये मिळत असलेला हा पुरस्कार आहे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी तो स्वीकारतो. आईची आठवण येते. म्हणजे साहित्य म्हणजे तरी काय असतं, सरांनी लिहिलेली दोस्त नावा जी कविता आहे, काय आहे की मला माझ्या मित्राची आठवण येते, मला मी त्याला भेटू शकत नाही, मग माझा प्रेम चालतो. मला माझ्या आईची आठवण येते, आई लांब असते, भेटू शकत नाही, मग माझा प्रेम चालतो. वडिलांना भेटायचं असतं, वडील भेटत नाहीत, लांब असतात, किंवा काही अशा आठवणी असतात, दुःखदायक असतात, सुखाच्या पण असतात, प्रेमाच्या पण असतात. वेगवेगळे जे रस आहेत, जीवन जगण्याचे रस आहेत, तर ते उत्तरवर्ण म्हणजेच काय, आपल्या भावनांचं विरेचन करून त्या लेखनामध्ये टाकणं. बऱ्याच वेळा असं वाटतं एखादा हरामजादा असतो, बदमाश असतो, त्याला ठोका वाटतं, पण ते जमत नाही आपल्याला. पेनानं ठोकायचं कुठं, हे म्हणजे काय असतं, तर ते साहित्य असतं. हे मला कळालं. म्हणजे मी काय करतो, कधी कधी असं वाटतं, परवा कुंभमेळ्यामध्ये 100 लोक मेली चेंगराचेंगरीमध्ये, आणि मग आता काय करायचं, कुणाला दोष द्यायचा, व्यवस्थेला दोष द्यायचा, कशाला दोष द्यायचा, मग आपला प्रेम चालतो, एखादी कविता होऊन जाते. तर असं हे साहित्य तयार होतं, आणि त्याला किती लोकांनी वाचलं याला अजिबातच महत्व नसतं, हे मला कळालं. लेखक हा तो स्वयंसिद्ध असतो. इट्स अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. वर्सवर्थ नावाचे जे कवी होते त्यांनी म्हटलं होतं की आतून आलेलं एक काय तर आपल्या भावनांचा पॉवरफुल अशा फिलिंग्स असतात, त्या उतरवायच्या असतात. मग ते चांगलं आणि वाईट नसतं, ते त्याला पटलं का झालं, ते लोकांनी वाचू अगर न वाचू. आणि पट्ट जास्त जणांना जर पटत असेल तर त्याला कारणच येत असतं की ते भावना मॅच झालेल्या आहेत एकमेकांच्या, कदाचित त्यामुळे ते सगळ्यांना आवडतं आणि ते प्रत्येक जण तो घेतो आणि वाचतो, असं ते होतं. गदिमांच्या 1952 सालचं जे साहित्य होतं, ज्याच्यावर फिल्म निघाली, दो आखे बारा हात, आमच्या संबंधात आहे, पोलीस डिपार्टमेंटच्या संबंधात आहे. जेलर आहे, मुस्लिम जेलर आहे. 1939 साली त्या स्वतंत्रपूर्वी ते असलेल्या जेलची, ओपन जेलची काय होते, सुरुवात होते, आणि ती फिल्म तयार होते. त्या फिल्ममध्ये पण भरपूर असे व्ही शांताराम ज्यांनी ते दिग्दर्शित केलेलं होतं, बैलाचं सिंग त्यांच्या डोळ्याला लागलेलं होतं. आपण बघतो व्ही शांताराम यांना की प्रत्येक वेळी चष्मा का घालतात, तर त्याचं कारण होतं त्यांचा डोळा शिंगानं फुटलेला होता इथेच. आणि अशा बऱ्याच आठवणींना असलेलं ते एक फिल्म, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ फिल्म होती. आपल्या देशामध्ये पहिलं ज्याला राष्ट्रीय कमल पुरस्कार ज्याला मिळतो ते आपले गदी माझे इथंच बसून काय करत होते, तर हे सगळं साहित्य लिहित होते, आणि तिथं आपण सगळे जमलेलो आहोत. हे खरंच आपल्यासाठी आनंदाची, अभिमानाची अशी गोष्ट आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय की आत्ता ह्या 2-3 महिन्यापासून, म्हणजे ती प्रोसेस तशी 2.5-3 वर्षापासून सुरू झाली, पण एक 2-3 महिन्यापासून, 4 महिन्यापासून मला अनेक जण चांगले चांगले ज्यांचं नाव आहे असे भरपूर असे साहित्यिक भेटले. एक वेगळंच विश्व आहे असं मला कळालं. प्रदीप कोकरे नावाचा आता युवा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ज्याला मिळाला, त्याच्याबरोबर तो पण पॉप्युलरमध्ये आहे. तर त्यानं तर एवढं सुंदर ते पुस्तक लिहिलेलं आहे, झोपडपट्टी आणि त्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत असं. तर अनेक लिखाण होत आहे. पुण्याचं जे साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनामध्ये 50 कोटीची उलाढाल झाली. म्हणजे पुस्तक महोत्सवामध्ये आपल्या साताला जे झाले तर 8.25 कोटीच्या आसपास उलाढाल झालेली. लोक वाचतात, वाचत आहेत. आणि आत्ताचं जे सोशल मीडिया जे पण चालतंय ना, ते सोशल मीडियाला जरा काय तर खाद्य पाहिजे, त्याला इनपुट पाहिजे, त्याला सामग्री पाहिजे. ती सामग्री लिहिल्याशिवाय कुणाला मिळत नाही. फिल्म तयार होणार आहेत, लिहिल्याशिवाय होणार नाहीत. नाटकं तयार होणार आहेत, लिहिल्याशिवाय होणार आहे. आणि लिहिणं हे आहे ते चिरकाल राहील, आणि वाचणं पण हे काय राहील तर चिरकाल राहील. कारण का, जगाची निर्मितीच म्हणतात कशानं झाली, शब्दानं झाली. ब्रह्माच्या तोंडून जे शब्द आले किंवा आदमच्या तोंडून जे शब्द आले, त्या शब्दानं काय झाली, जगाची निर्मिती झाली. रामायण नसतं तर आपण रामायणाचा रामाची पूजाच केली नसती. गीत रामायण पण तयार झालेलं नसतं. ते कुठं तर लिहिलेलं होतं. म्हणून आपल्या सगळ्यांनी लिहायला पाहिजे. आणि तुमच्या सारख्यांनी मी मनापासून, हृदयापासून आभार मानतो. पुरोहित सरांना, भालेराव सरांचं पण मी अभिनंदन करतो. सरपंच मॅडम माडगुळच्या आहेत. खरं तर खूप श्रेष्ठ भाग्य आहे आपलं की या ऐतिहासिक गावाचे आपण इथं सरपंच आहात. तुम्ही या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून आहात. आपलंही मी
आभार मानतो. बापूंचं कायमच मी आभार मानेन. जी संस्कृती आहे, इथली साहित्य संस्कृती आहे, त्याला राजकीय आधार लागतोच आणि तो सुरुवातीपासून आहे. शिवाजी महाराजांच्या पासून आपले संभाजी छावा आपण जो बघितला तर ते तर खूप मोठे 8 भाषा जाणणारे साहित्यिक होते. अनेक कविता लिहिलेल्या होत्या तिथे. राजा रविराज म्हणजे साहित्य म्हणजे फक्त लिखाणच नसतं, अनेक गोष्टी त्यात येत असतात. म्हणजे त्याला फाईन आर्ट म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या आर्ट्स आहेत त्या सगळ्या त्या रूप आहेत वेगवेगळी साहित्याची. राजा रवी वर्मापासून सगळ्या ते पेंटिंग करायचे, पण ते पण भावनांचंच विरेचन करायचे. तर बापूंनी खरा तर या साहित्याला इथं साहित्यिकांना आपण म्हणू आधार दिलेला आहे. एक सुंदर असं इथं आता नाट्यगृह आटपाडीमध्ये म्हणतंय ते झालं तर जगातली किंवा भारतातली सगळी सुंदर सुंदर साहित्याचे कार्यक्रम इथं होतील असे आपण सगळे मिळून करू. बापूंना आपण ते स्वयंसिद्ध आहेत तरी पण थोडा का खरीचा वाटा म्हणून आपण सपोर्ट करू. आणि ही साहित्य नदी पंढरी आहे, ती पंढरी अजून इथं भरपूर वारकरी यावेत या अपेक्षा आपण करू. धन्यवाद. श्रीकृष्णा माझा मित्र आहे, त्यानं माझ्या पुस्तकावर एक खूप सुंदर पुस्तक रिव्ह्यू केलेला आहे. तो लोकसत्तेकडे गेलाय, छापून येईल. आम्ही एकत्रच कॉलेजमध्ये होतो. विजय पण माझ्या मागच्या एक वर्ग माझ्या मागच्या होता. तर त्याचा जर अनुभव जर आपण ऐकला तर खरंच सांगतो की ही मुलं जी आहेत इथपर्यंत येणं किंवा आम्ही हा प्रवास करणं हा खरंच कुठलेही म्हणजे प्रत्येकाचं जीवन तसं ते साहित्यानं भरपूर असतं. पण त्यांचंही मी काय करतो या निमित्तानं आभार मानतो. विशेष आभार दिनेश सरांचं की बापूंना ते साथ चांगली देत आहेत, सगळी पुस्तकं सगळीकडे पोहोचवण्यासाठी मदत करत आहेत, सगळ्यांना एकत्र करत आहेत यासाठी. आणि शेवटी पुन्हा एकदा सुधाकर इनामदार सरांचं मनापासून आभार, ऍडव्होकेट सरांचं मनापासून आभार. स्टेज बघितला तर तुम्हाला दिसेल इथं पोलीस आहे, वकील आहे, राजकीय व्यक्तिमत्व आहे, साहित्यिक आहेत, सरपंच आहेत, माझे नाना वडील होमगार्ड जे होते आता टेलर ते पण आहेत. एकदम नटलेला आणि तुमच्या सगळ्याच्याकडे बघितलं तर तो वेगवेगळ्या फुलांनी काय तर शृंगारित झालेला हा एक साहित्य मंच आहे. इथं आता 100चे नक्की 1000 होतील. जय हिंद.